कुरुक्षेत्राचं रणांगण, दोन विशाल सैन्य एकमेकांसमोर उभी आहेत. युद्धाचा शंखनाद व्हायचा बाकी आहे आणि या निर्णायक क्षणी पांडवांचा सर्वश्रेष्ठ योद्धा अर्जुन, ज्याच्या खांद्यावर विजयाची संपूर्ण जबाबदारी आहे, तो आपल्या रथात बसून शस्त्र खाली ठेवतो. तो म्हणतो, मी लढणार नाही. आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार अर्जुन युद्धाला नकार देताना अनेक कारणं देतो. म्हणजे त्याला आपल्याच नातेवाईकांना मारण्याचं दुःख होतंय, गुरुजनांवर शस्त्र उचलण्यात पाप वाटतंय. पण या सगळ्या कारणांमध्ये एक युक्तिवाद असा आहे जो त्याच्या वैयक्तिक दुःखाच्या पलीकडे जातो. आज आपण अर्जुनाच्या याच युक्तिवादाचा सखोल वेध घेणार आहोत, जो आपल्याला भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या 42व्या श्लोकात सापडतो. हा श्लोक महत्वाचा आहे कारण इथे अर्जुन एका योद्ध्यासारखा नाही बोलत, तो एका समाजशास्त्रज्ञासारखा बोलतोय. त्याला भीती वाटते की या युद्धामुळे केवळ माणसं मरणार नाहीत, तर संपूर्ण समाजाची रचनाच कोसळून पडेल. चला तर मग अर्जुनाच्या मनातील या सामाजिक विघटनाच्या भीतीचा नेमका अर्थ काय आहे ते समजून घेऊया. आणि ही भीती समजून घेणं खूप रंजक आहे, कारण ती अर्जुनाच्या भूमिकेला एक नवीन परिमाण देते. तो केवळ भावनिक होऊन निर्णय घेत नाहीये, तो होणाऱ्या परिणामांची एक तर्कशुद्ध साखळी मांडतोय, जी त्याला खरं तर भयावह वाटते. बरोबर. मी आधी तो श्लोक आणि त्याचा मराठी अर्थ वाचतो. श्लोक आहे, दोषैरेते कुलग्नानां वर्णसंकरकारकै उत्साहद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः. आणि त्याचा सरळ अर्थ आहे, कुलनाश करणाऱ्या आणि वर्णसंकर घडवून आणणाऱ्या या दोषांमुळे कुळाचे सनातन म्हणजे चिरकालीन धर्म आणि जातीधर्म नष्ट होतात. हे वाचल्यावर असं वाटतं की अर्जुन एकामागोमाग एक कोसळणाऱ्या डॉमिनोजकडे बोट दाखवतोय. याची सुरुवात कुठे होते? याची सुरुवात होते कुलज्ञानान या शब्दातून, म्हणजे कुळाचा नाश करणाऱ्यांचे दोष. अर्जुनाच्या मते या युद्धाचा पहिला आणि सर्वात मोठा दोष हा आहे की यात कुळाचा नाश होणार आहे. हे महत्वाचं आहे, कारण तो शत्रूचा नाश होईल असं नाही म्हणत. कौरव आणि पांडव हे एकाच कुळाचे आहेत, एकाच वंशाचे. भीष्म पितामह, द्रोणाचार्य हे त्याचे गुरु आणि वडीलधारे आहेत. त्यामुळे त्याच्यासाठी हे युद्ध म्हणजे एक मोठं गृहयुद्ध आहे, जिथे तो स्वतःच्याच कुटुंबावर, आपल्याच मुळांवर हल्ला करणार आहे. ही लढाई राज्यासाठी नाही, तर हा एक कौटुंबिक संघार आहे. ही त्याचे युक्तिवादाची पहिली पायरी आहे. म्हणजे त्याच्या भीतीचा केंद्रबिंदू हा कुटुंब किंवा कुळ आहे. आणि मग तो लगेचच पुढचा डॉमिनो पडताना पाहतो, वर्णसंकर. आता वर्णसंकर या शब्दाचा सरळ अर्थ तर आपण जाती मिश्रण असा घेतो की नाही, पण इथे अर्जुनाला नक्की काय म्हणायचं आहे? ही केवळ सामाजिक मिश्रणाची भीती आहे की यामागे काहीतरी अधिक खोल अर्थ दडलेला आहे? आणि महत्वाचा होतो, आपल्याला मिळालेल्या भावार्थानुसार अर्जुनाच्या मनात वर्णसंकर या शब्दाचा अर्थ केवळ जाती मिश्रण नाहीये, तर त्याचा अर्थ आहे सामाजिक अव्यवस्था, एक प्रकारची अराजकता. त्याचा तर्क असा आहे की जेव्हा युद्धात मोठ्या प्रमाणावर पुरुष मारले जातील तेव्हा कुटुंब उद्ध्वस्त होतील, आणि कुटुंब हे समाजाला एकत्र बांधून ठेवणारी आणि मूल्य, परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणारी पहिली आणि सर्वात महत्त्वाची संस्था आहे. जेव्हा ही संस्थाच खिळखिळी होईल तेव्हा समाजात एक पोकळी निर्माण होईल. मग कोणतीही सामाजिक मूल्य किंवा नियम पाळले जाणार नाहीत, समाज दिशाहीन होईल. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. एका अर्थी अर्जुनाला ज्याची भीती वाटतेय त्याला आधुनिक समाजशास्त्रात ॲनोमी म्हणतात, म्हणजे सामाजिक नियमहीनता. अगदी बरोबर, तुम्ही अगदी अचूक शब्द वापरलात. म्हणजे अशी स्थिती जिथे समाजाला एकत्र बांधणारी नियम आणि मूल्य इतकी कमकुवत होतात की लोकांना दिशाहीन वाटू लागतं, आणि कुटुंब हे त्या नियमांचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं केंद्र आहे असं अर्जुन मानतो. तेच कोसळलं तर समाजाचा आधारच नाहीसा होईल. अगदी तसंच, ही सामाजिक नियमहीनतेचीच भीती आहे. अर्जुनाच्या मते वडीलधारी मंडळी, जी या मूल्यांचे आणि परंपरांचे रक्षक असतात, तेच जर युद्धात मारले गेले तर पुढच्या पिढीला मार्गदर्शन कोण करणार? आणि या मार्गदर्शनाअभावी समाजात स्वैराचार आणि गोंधळ पसरेल. हीच त्याच्यासाठी वर्णसंकर या शब्दामागे दडलेली खरी खोल भीती आहे. ती केवळ सामाजिक रचनेतल्या बदलाची नाही, तर सामाजिक रचनेच्या विनाशाची भीती आहे. ठीक आहे, म्हणजे युद्धाने कुळाचा नाश होईल आणि कुळाच्या नाशाने समाजात अराजकता पसरेल. यानंतर तो म्हणतो की यामुळे दोन महत्त्वाच्या गोष्टी नष्ट होतील, कुलधर्म आणि जातीधर्म. त्याने हे दोन शब्द वेगळे का वापरले आहेत?
या दोन्हींमध्ये नेमका काय फरक आहे? खूप चांगला प्रश्न आहे. कारण हे दोन शब्द अर्जुनाच्या युक्तिवादाचे दोन स्तंभ आहेत असं म्हणता येईल. कुलधर्म म्हणजे त्या विशिष्ट कुळाच्या किंवा कुटुंबाच्या अंतर्गत परंपरा, रीतिरिवाज आणि कर्तव्य. उदाहरणार्थ, आपल्या पूर्वजांचे श्राद्ध घालणे, कुळाची कुलदेवता किंवा कुलस्वामी यांची उपासना करणे, कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांशी कसं वागावं याचे नियम. हे नियम त्या कुळाची ओळख आणि सातत्य टिकवून ठेवतात, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिले जातात. म्हणजे हे एका कुटुंबाचं इंटरनल कोड ऑफ कंडक्ट झालं. मग जाती धर्म म्हणजे काय? जाती धर्म ही संकल्पना त्याहून व्यापक आहे. जाती या शब्दाचा अर्थ इथे केवळ जातपात नाही. बरोबर. हो, जातपात नाही, तर समाजातील विविध गट किंवा वर्गांची कर्तव्ये असा आहे. हे समाजाच्या विविध घटकांनी एकमेकांशी कसे संबंध ठेवावेत, त्यांचं समाजाप्रती काय योगदान असावं याबद्दलचे नियम असतात. थोडक्यात सांगायचं तर कुलधर्म हा कुटुंबाच्या आंतरिक स्थैर्यासाठी असतो, तर जातीधर्म हा संपूर्ण समाजाच्या बाह्य संरचनेसाठी आणि स्थैर्यासाठी असतो. आणि अर्जुनाला भीती वाटते की युद्धाच्या विध्वंसामुळे या दोन्ही स्तरांवरची व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल. म्हणजे एकीकडे कुटुंबाची आंतरिक चौकट आणि दुसरीकडे समाजाची बाह्य रचना दोन्ही धोक्यात आहेत असं त्याला वाटतंय. आणि मग तो या दोन्ही धर्मांना शाश्वत असं म्हणतो. कुलधर्माश्च शाश्वताः हा शब्द खूप वजनदार आहे नाही का? तो या परंपरांना शाश्वत किंवा सनातन का म्हणतोय, यातून त्याच्या मानसिकतेबद्दल काय कळतं? शाश्वत हा शब्द इथे कळीचा आहे. अगदी बरोबर. ह्या एका शब्दात अर्जुनाची या परंपरांबद्दलची गाढ श्रद्धा आणि भीती दोन्ही दडलेली आहे. तो या नियमांना आणि परंपरांना माणसाने सोयीसाठी बनवलेले तात्पुरते नियम मानत नाही. त्याच्यासाठी हे असे सिद्धांत आहेत जे काळाच्या कसोटीवर उतरलेले आहेत, जे अनादी काळापासून चालत आले आहेत आणि ज्यांनीच त्याच्या समाजाला, त्याच्या संस्कृतीला आजवर एकत्र बांधून ठेवला आहे. शाश्वत म्हणण्यामागे त्याचा एक उद्देश असाही असेल की हे नियम माणसाने बनवलेले नाहीत, कदाचित ते दैवी आहेत आणि म्हणून ते मोडण्याचा अधिकार आपल्याला नाही. तो स्वतःला या परंपरेचा एक रक्षक मानतोय, निर्माता नाही. आणि याचमुळे त्याला वाटतंय की हे युद्ध केवळ काही माणसं किंवा एक राज्य नष्ट करणार नाही, तर ज्या नैतिक आणि सांस्कृतिक पायावर त्यांची संपूर्ण संस्कृती उभी आहे तो पायाच उद्ध्वस्त करेल. हा विध्वंस केवळ भौतिक नसेल, तर तो पिढ्यानपिढ्या टिकणारा सांस्कृतिक आणि नैतिक विध्वंस असेल. अगदी तसंच. त्याच्या दृष्टिकोनातून तो एका अशा कृतीला कारणीभूत ठरणार आहे जी त्याच्या समाजाच्या अस्तित्वाचा आत्माच नष्ट करेल. ही केवळ पराभवाची भीती नाही, ही ओळख पुसली जाण्याची भीती आहे. तर आपण जर अर्जुनाच्या या संपूर्ण युक्तिवादाची साखळी पुन्हा एकदा जोडली तर चित्र अगदी स्पष्ट होतं. युद्धामुळे तो आणि त्याचे बांधव कुलघ्न म्हणजे कुळाचा नाश करणारे ठरतील. बरोबर. या कुळाच्या नाशातून म्हणजेच कुटुंब संस्था मोडकळीस आल्यामुळे समाजात वर्णसंकर म्हणजेच सामाजिक अराजकता आणि नियमहीनता पसरेल. आणि या अराजकतेमुळे कुटुंबाचे कुलधर्म आणि समाजाचे जातीधर्म जे त्याच्या मते शाश्वत आहेत ते कायमचे नष्ट होतील. ही एक अशी साखळी आहे जिथे एक चुकीचा निर्णय संपूर्ण समाजाला विनाशाच्या गर्तेत लोटू शकतो. हो, आणि आपल्याला मिळालेल्या भावार्थातील शेवटचं वाक्य हेच सांगतं की याचे दुष्परिणाम संपूर्ण समाजावर पडतात. इथेच अर्जुनाची चिंता वैयक्तिक स्वार्थाच्या किंवा दुःखाच्या पलीकडे जाते. त्याला राज्य मिळेल की नाही, त्याची कीर्ती वाढेल की नाही, हे प्रश्न त्याच्यासाठी गौण ठरलेत. त्याची चिंता खूप मोठी आहे, ती संपूर्ण समाजाच्या भविष्याची आणि संभाव्य विनाशाची आहे. इथे एक प्रश्न निर्माण होतो की अर्जुनाची ही भीती त्याच्या क्षत्रिय कर्तव्यापासून पळ काढण्याचा एक बहाणा आहे की ती एक वास्तविक सामाजिक चिंता आहे. आणि आपल्या स्रोतानुसार ही केवळ एक सबब नाही, ही त्याच्या मनातील निराशेमागे आणि युद्धाला नकार देण्यामागे एक प्रमुख आणि प्रामाणिक कारण आहे. तो एका मोठ्या सामाजिक संकटाची कल्पना करूनच पूर्णपणे खचून गेला आहे. बरोबर. तो युद्धाच्या परिणामांकडे केवळ राजकीय किंवा लष्करी दृष्टिकोनातून पाहत नाहीये, तर तो त्या परिणामांचा सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर विचार करतोय आणि हेच त्याच्या भूमिकेला अधिक सखोल बनवतं. खरंच आजच्या ह्या चर्चेतून आपण पाहिलं की गीतेतील हा एकच श्लोक अर्जुनाच्या मनातील सामाजिक विघटनाची खोल भीती किती प्रभावीपणे व्यक्त करतो.
जिथे कुटुंबाचा विनाश हा समाजाच्या सर्व मूल्यांच्या आणि परंपरांच्या विनाशाची सुरुवात ठरतो. हा एक श्लोक अर्जुनाच्या मानसिक स्थितीचं आणि त्याच्या नैतिक गोंधळाचं इतकं सखोल विश्लेषण करतो, हे खरंच विलक्षण आहे. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. या श्लोकात अर्जुनाने कौटुंबिक स्थैर्याला थेट सामाजिक स्थैर्याशी जोडलं आहे. त्याच्या मते कुटुंब नावाचा घटक जर ढासळला तर संपूर्ण समाजव्यवस्था कोसळते. यावरून एक प्रश्न मनात येतो, कोणत्याही समाजात, प्राचीन असो वा आधुनिक, व्यापक सामाजिक मूल्य आणि व्यवस्था ही कुटुंबासारख्या लहान घटकाच्या स्थैर्यावर आणि सातत्यावर किती अवलंबून असते. आणि जेव्हा तो पायाच हादरतो तेव्हा त्या समाजाला एकत्र बांधून ठेवणारी अदृश्य मूल्य आणि व्यवस्था खरंच कोसळते का, की ती नव्या रूपात पुन्हा उभी राहते? अर्जुनाची भीती कितपत खरी होती? विचार करण्यासारखा प्रश्न आहे.